गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण बघणार आहोत आपला पुढचं प्रकरण, 16वं प्रकरण, प्रकाशाचं परावर्तन. एक एक ऊर्जांचा आपण अभ्यास करतोय. आधीच्या प्रकरणात आपण बघितली ऊर्जा कोणती बरं? तर ध्वनी ऊर्जा. आता आपण या प्रकरणात प्रकाश ऊर्जेचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला संवेदनांच्या साहाय्याने वेगवेगळ्या जाणीवा होतात. त्यातली दृष्टी ही सर्वात महत्वाची संवेदना आहे. तुम्ही थोडा वेळ डोळे मिटले तरी आपल्याला अगदी बेचैन व्हायला होतं की मला काही दिसत नाहीये. तर या बघण्याच्या संवेदनेमुळे आपल्याला सभोवतालचे डोंगर, नदी, झाडं, व्यक्ती, इतर वस्तू, पुस्तक वाचू शकता, सृष्टीचं सुंदर रूप बघता येतं. इंद्रधनुष्य, ढग, उडणारे पक्षी, चंद्र, तारे हेही आपण दृष्टीच्या संवेदनेमुळेच पाहू शकतो. रात्रीच्या वेळी जर पटकन वीज प्रवाह बंद झाला तर काय होतं? आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसेनाशा होतात. मग तुम्ही लगेच टॉर्च वगैरे लावता आणि मग त्या वस्तू दिसायला लागतात. याचा अर्थ काय? की पुन्हा दिवे आल्यानंतर वीज प्रवाह आल्यानंतर किंवा टॉर्चनी तुम्ही बघितल्यानंतर वस्तू दिसायला लागतात. म्हणजे दृष्टीची संवेदना होणे आणि प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. काळोख पडला आणि जर तुम्ही रस्त्यावर असाल, जर तिथे दिवे नसतील तर आपल्याला काहीच दिसत नाही. आपण उजेडाच्या दिशेने जायला लागतो. म्हणजे जेव्हा वस्तूवर प्रकाश पडतो तो आपल्या वस्तूकडून आपल्याकडे येतो आणि तो आपल्या डोळ्यांमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हाच आपल्याला वस्तू दिसायला लागतात. आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूकडून परावर्तित झालेला असेल. म्हणजे आता सुद्धा तुम्ही मोबाईलवर बघताय आणि ऐकताय किंवा पुस्तक वाचता, तेव्हा पुस्तकावर प्रकाश पडतो, तो परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतो, तेव्हा आपल्याला पुस्तक दिसतं. अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर. मग प्रकाश परावर्तित होतो म्हणजे काय होतं? ते आहे प्रकाशाचं परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात. याचा एक खेळ तुम्ही करत असता नेहमी. समजा ऊन येत असेल खिडकीतून आणि त्याच्या समोर चकचकीत पत्रा वगैरे धरला, घड्याळ धरलं, तर त्या उन्हाचा कवडसा भिंतीवर पडतो, वरती कुठेतरी छतावर पडतो. आता त्या छतावर ऊन जातं का? तर नाही. ऊन पडलेलं असतं तुमच्या कंपास पेटीवर आणि तिथून परावर्तित होऊन त्याचा कवडसा भिंतीवर कुठेही मिळू शकतो. तसा एक मजेशीर प्रयोग आहे की जो तुम्ही घरी पण करू शकता. पांढरा कागद टेबलवर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवायचा. कंगव्याच्या मधला थोडासा भाग सोडायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काळा कागद घट्ट बांधून टाकायचा. मोकळ्या भागातूनच प्रकाश जाऊ शकेल असं रचना करायची. कंगवा पांढऱ्या कागदावर, हा बघा, हा कंगवा आहे आणि हा कागद आहे. जर या कंगव्यावर तुम्ही विजेरी किंवा मोबाईलच्या टॉर्चचा झोत टाकला तर जो मोकळा भाग तुम्ही कंगव्याचा ठेवलाय तिकडून प्रकाश किरण सरळ त्या जाताना दिसतात आणि आपण जो पडदा म्हणून पांढरा कागद लावलेला होता त्याच्यावर ते पडलेले दिसतात. विजेरी आणि कंगवा यांची योग्य मांडणी केली तर पांढऱ्या कागदावर प्रकाश किरण पडतात आणि त्याच्यामध्ये जर आरसा ठेवला तर आरशावरून हे प्रकाश किरण परावर्तित होतात. पुन्हा दोन किरण परत फिरलेले दिसतात. ह्याला म्हणतात प्रकाशाचं परावर्तन.
प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात, हे बघा, परावर्तित होतात आणि वेगळ्या दिशेने परत फिरतात. हे जे प्रकाश किरण पृष्ठभागावर पडतात त्यांना म्हणतात आपाती किरण. ज्या बिंदूवर पडतात तो आहे आपतन बिंदू. पृष्ठभागावरून परत फिरला तो आहे परावर्तित किरण. आणि ह्या परावर्तित किरणांची दिशा काही विशिष्ट नियमानुसार ठरते. त्या नियमांना म्हणतात प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. त्याच्या आधी आपल्याला काही संज्ञा म्हणजे शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा. आता इथे PQ आहे रेषा, ती आहे आपला सपाट आरसा. जर तुम्ही एक कडा बघितली आरशाची तर ती अशी दिसेल, आरशाकडे वरून बघितलं तर. त्या आरशाला 90 अंशाचा कोन करून काढलेली काल्पनिक रेषा म्हणजे लंब रेषा, तिला म्हणतात स्तंभिका. इथे लाल रंगाने दिसतोय AO, तो आहे आपतन कोन, आपाती किरण. आपाती किरण आणि स्तंभिका ह्याच्यामध्ये जो I नावाचा दिसतोय तो आहे आपतन कोन. OB, आता बघा मी कसं वाचलं, AO कारण A पासून आलाय आणि O पर्यंत हा आपतन बिंदूवर पडलाय. आपतन बिंदूकडून तो परत फिरला म्हणून त्याचं नाव OB. तर OB हा आहे परावर्तित किरण. तो परावर्तित किरण आणि स्तंभिका ह्याच्या मधला जो कोन आहे त्याला म्हणतात परावर्तन कोन. तर ह्या संज्ञा तुम्हाला कळल्या का? PQ आहे आरसा, सपाट आरसा. आरशावर पडणाऱ्या किरणाला म्हणतात आपाती किरण. आरशावरून परत फिरणारा किरण असतो त्याला म्हणतात परावर्तित किरण. आरशाला काल्पनिक अशी लंबरेषा असते तिला म्हणतात स्तंभिका. आपाती किरण आणि स्तंभिका ह्याच्यामधला I नावाचा जो हा कोन दिसतोय लालसर रंगाचा तो आहे आपतन कोन. आणि स्तंभिका आणि परावर्तित किरण ह्यांच्यामधला जो R नावाचा हिरवट रंगाचा कोन दिसतोय तो आहे परावर्तन कोन. आता हे कशामुळे ठरतात, काय नियम आहेत? परावर्तित किरण कोणत्या दिशेने जाणार, कोणत्या नियमाने ठरतं? तर ते 3 नियम खाली प्रमाणे आहेत. आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. म्हणजे जेवढं I चं माप आहे तेवढंच R चं असणार. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. प्रतल म्हणजे कागद डोळ्यासमोर आणा. एका पातळीतच असतात आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण. आणि आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे स्तंभिकेच्या उजव्या बाजूला जर आपाती किरण असेल तर डाव्या बाजूला परावर्तित किरण असतं, विरुद्ध बाजूला असतात. हा प्रत्यक्ष प्रयोग करायचा असेल तर आपण करणारच आहोत वर्गात, पण मी एकदा समजावून सांगते की हा आहे PQ, हा आहे आरसा. आरशाला नेहमी हे जे आकृती आहे तिला रेखाकृती, किरणाकृती म्हणतात. किरणाकृतीमध्ये काही विशिष्ट चिन्ह वापरतात. आरसा असेल, PQ आरसा आहे तर त्याची परावर्तन करणारी चकचकीत बाजू रिकामी दाखवतात. आणि ज्या बाजूला मागच्या बाजूनी लाल रंग किंवा दिलेला असतो तिथे अशा रेषा दाखवतात. म्हणजे ही बाजू अपरावर्तक आहे तर पुढची बाजू परावर्तक आहे. AO आपाती किरण, OB परावर्तित किरण. कसं करायचं हे? तर एक आरसा घेऊन, आरशाचा स्टँड असतो एक छोटासा, त्या एक बोर्डवर ड्रॉइंग टाचण्यांच्या सहाय्याने पांढरा कागद नीट बसवून घ्यायचा. कागदावर एका बाजूला PQ ही रेषा आखायची आणि त्याच्यावर तो आरसा स्टँडला लावून ठेवायचा. त्या रेषेला लंब काढायचा ON, 90 अंशाचा कोन करणारा. नंतर एक AO ही रेषा आखून घ्यायची 30 अंशाचा कोन करून, किरण AO. त्या किरण AO वर S आणि R या 2 टाचण्या अशा तऱ्हेने लावायच्या की त्या एका रेषेत येतील. इथून बघायचं एक डोळ्याने, त्या टाचण्यांच्या पातळीमध्ये आपला डोळा आणायचा आणि एका डोळ्याने बघून त्या वेड्या वाकड्या नाहीत ना, सरळ आहेत ना, म्हणजे 2 टाचण्यांच्या ऐवजी एक टाचणी दिसली पाहिजे अशा पद्धतीने लावायच्या. मग ONच्या या बाजूला यायचं, उजव्या बाजूला, आणि पुन्हा इथे तुम्हाला आरशामध्ये
ह्या एस आणि आर च्या प्रतिमा दिसतील. त्या प्रतिमांच्या सरळ रेषेत यू आणि टी या दोन टाचण्या अशा पद्धतीने लावायच्या की चारही टाचण्या मिळून तुम्हाला एकच टाचणी दिसली पाहिजे. मग काय करायचं, तर यू आणि टी यांच्या इथे खुणा करून घ्यायच्या. ओ टी हा परावर्तित किरण काढायचा आणि कोन एन ओ टी किंवा टी ओ एन हा मोजायचा. तर तुम्हाला आढळेल की जर तुम्ही हा पहिला आपत्ती कोन 30 अंश घेतला असेल तर परावर्तित कोन सुद्धा 30 अंशच असतो. अशा प्रकारे कोन बदलून बघायचे. म्हणजे दुसऱ्या आकृतीला इकडे 45 चा घ्यायचा तर परावर्तन कोन सुद्धा 45 अंशच मिळेल. तिसऱ्या प्रयोगामध्ये इथे 60 अंशाचा कोन घ्यायचा, एओएन 60 अंश घ्यायचा तर तुम्हाला आढळेल की एनओटी हा सुद्धा 60 अंश आढळतो. आणि हा तक्ता पूर्ण करायचा 30 अंश 30 अंश. आय आणि आयच्या किमती 30 45 60 अंश. तर परावर्तन कोन आर च्या किमती सुद्धा तेवढ्याच येतात, 30 अंश 45 अंश आणि 60 अंश. या प्रयोगाचा निष्कर्ष काय, तर आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपतन कोन आणि परावर्तन कोन समान असतात. म्हणजेच परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन होते. सत्यापन हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. सत्यापन होते याचा अर्थ परावर्तनाचे नियम सिद्ध होतात. आता इथे तुम्ही सपाट आरसा घेतला होता, तो अगदी गुळगुळीत व्यवस्थित त्याचा पृष्ठभाग होता, सपाट होता. त्यामुळे आपाती किरणांची दिशा आणि परावर्तन किरणांची दिशा अगदी हे तीन आपाती किरण जर तुम्ही घेतले विचारात तर परावर्तित किरण सुद्धा एकमेकांना समांतर असतात. सपाट आरसा, नवीन चकचकीत पत्रा ही याची उदाहरणं आहेत. तर आणि हे आहे नियमित परावर्तन. हे जे दिसतंय सपाट पृष्ठभागावरून होणारं त्याला म्हणतात नियमित परावर्तन. म्हणजे I1 आणि R1, I2 आणि R2, I3 आणि R3 हे जोड्या सगळ्या सारख्या असतील. I1 आणि R1 च्या किमती सारख्या, I2 आणि R2 च्या किमती सारख्या, I3 आणि R3 च्या किमती सारख्या. इथे तुम्हाला परावर्तन होताना दिसतंय, पण हे निळे आपाती किरण जरी एकमेकांना समांतर असले तरी गुलाबी रंगाने दाखवलेले परावर्तित किरण मात्र वेगवेगळ्या दिशांना गेले. कशामुळे, तरी त्याला कारण आहे पृष्ठभाग. इथे सपाट पृष्ठभाग होता म्हणून परावर्तनाचे नियम पाळले गेले की आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे. पण जर पृष्ठभाग चकचकीत असेल पण खडबडीत असेल, उदाहरणार्थ पत्रा जुना झाला, खडबडीत आहे, तो खडबडीत झाला पण चकचकीत आहे, तर त्याच्यावरून प्रकाश किरण परत फिरतात. बघा आता एक जोडी बघूया आपण. I1 आणि R1 समान आहेत, पण हे परावर्तित किरण जे आहेत ते एकमेकांना समांतर नाहीयेत. अशाला म्हणतात प्रकाशाचं अनियमित परावर्तन. म्हणजेच I1, I2, I3 तीनही आपाती किरण जरी समान असले तरी परावर्तित किरण कोन मात्र R1 not equal to R2 not equal to R3 याला अनियमित परावर्तन म्हणतात. याचं उदाहरण आहे खडबडीत पत्रा, किंवा जर तुम्ही एखाद्या बालदीमध्ये पाणी भरलं असेल आणि एकदम शांत असेल, पाणी हलत नसेल आणि तर बघितलं त्याच्यात तर तुमची प्रतिमा दिसते, आपला चेहरा दिसतो. पण ते पाणी थोडंसं हलवलं आणि मग त्या पाण्याकडे बघितलं तर तुमचाच चेहरा पण तो वेडावाकडा हलताना दिसतो. ते असतं अनियमित परावर्तन. आणि जे आरशात बघता तुम्ही तेव्हा तुमचा चेहरा दिसतो ते असतं नियमित परावर्तन. तर हे परावर्तनाचे दोन प्रकार आहेत. नियमित आणि अनियमित दोन्ही परावर्तनांमध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये होणारं परावर्तन हे पृष्ठभाग अनियमित म्हणजे खडबडीत असल्याने मिळालेलं असतं, पण नियम तर पाळले गेलेले असतात. अनियमित परावर्तनामध्ये
आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन आणि परावर्तन कोन मात्र समान मापाचे. इथे दिसतं I1 R1 बरोबर आहेत, I2 R2 समान मापाचे, I3 R3 समान मापाचे. म्हणजेच परावर्तनाचे नियम पाळले गेलेत. परावर्तित प्रकाशाचं परावर्तन म्हणजे 2 वेळा परावर्तन कसं होतं, तर याच्यासाठी गंमत करा एक घरी. समजा आरशासमोर उभा आहात, तर मागच्या बाजूनी घरातल्या कोणाला तरी सांगा की एक आरसा धरून उभे राहा माझ्या मागच्या बाजूला पाठी. तर तुम्हाला समोरच्या आरशात तुमची प्रतिमा दिसते आणि मागच्या आरशात तुमची पाठ दिसते. म्हणजे समोरच्या आरशात चेहरा दिसतो, तर हातात आरसा घेऊन समजा तुमचा भाऊ उभा असेल, तर त्याच्या हातातल्या आरशामध्ये तुमची पाठ दिसते. ह्याला म्हणतात परावर्तित प्रकाशाचं परावर्तन. आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते, तर आपली जी उजवी बाजू असते ती डाव्या बाजूला असल्यासारखी वाटते आणि डावी बाजू आहे ती उजव्या बाजूला, म्हणजेच बाजूंची अदलाबदल होते. केस कापायला गेलात तर तुमच्या पुढे एक आरसा असतो आणि मागे एक आरसा असतो. पाठीमागचा जो भाग आहे केसांचा पाठीचा, त्याची प्रतिमा मागच्या आरशात दिसते, तर पाठीची प्रतिमा पुढच्या आरशात दिसते. त्यामुळे मानेवरचे केस व्यवस्थित कापलेत का, किंवा मुलींच्या जर तुम्ही पार्लर मध्ये गेलात तर असेच 2 समोरासमोर आरसे असतात. मग आपली केसांची स्टाईल बरोबर झाली आहे का, आपल्या तर पाठीला डोळे नाही आहेत. मग ती बाई असते पार्लर मधली ताई, ती काय करते, मागच्या आरशात बघा सांगते, मग तिकडे तुम्हाला तुमचे केसाची काय स्टाईल केलेली असेल ती दिसते. चंद्राचं प्रतिबिंब आपण भूगोलात शिकतो की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये, तो सूर्यावरचा प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे सूर्याचा प्रकाश जरी प्रखर पिवळा असला तरी परावर्तनामुळे जो चंद्राकडून आपल्याकडे प्रकाश येतो तो शांत शीतल मंद पांढरा रंगाचा असतो. मग पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब कसं पडतं, तर सूर्याचा प्रकाश जो चंद्रावर पडला तो परावर्तित होतो. पाण्यातून परावर्तित प्रकाशाचं पुन्हा परावर्तन होतं आणि आपल्याला चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. याच पद्धतीने परावर्तित प्रकाशाचं अनेक वेळा परावर्तन होऊ शकतं. आता या प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित 2 खेळणी तुम्हाला बनवायची आहेत. सध्या घरी आहात तर हे खेळणी 2 अगदी आरामात बनवू शकता तुम्ही. 3 समान आकाराचे आयताकृती आरसे, सपाट आरसे घ्यायचे. परावर्तक पृष्ठभाग आत येईल, म्हणजे त्यांचा जो चकचकीत भाग आतमध्ये येईल, अशा रीतीने 3ही आरसे असे एकमेकांना चिकटवायचे की त्यांचा त्रिकोण होईल. त्रिकोणी नळकांड झालं बघा, त्रिकोणी नळकांड. नंतर एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवा आणि एक बाजू बंद करा. इथे बघा दिसतंय बंद करण्याची टोपी, बंद केलं. काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घ्यायचे आणि ते इथून आतमध्ये टाकायचे. ही नळी आहे अशी की एका बाजूनी बंद केली तुम्ही, त्या नळीमध्ये काचेचे तुकडे, बांगड्यांचे तुकडे वेगवेगळ्या रंगांचे आतमध्ये टाकायचे. दुसरी बाजू सुद्धा कागदाने बंद करायची आणि तिला एक छिद्र पाडायचं. या छिद्रातून उजेडाकडे बघायचं. तिकडे तुम्ही जरी 4-5 तुकडे टाकले असतील तरी आतमध्ये त्याच्या असंख्य प्रतिमा आणि छान डिझाईन तयार झालेली दिसेल. कशामुळे होतं, तुम्ही जर 4-5च तुकडे टाकलेत रंगीत काचांचे तर ती त्यांची डिझाईन कशामुळे झाली, तर 3 सपाट आरसे तुम्ही एकमेकांना चिकटवले होते, त्या 3 आरशांमुळे त्यात काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार होतात आणि त्या प्रतिमांमुळे एखादी छानशी नक्षी आतमध्ये आपल्याला दिसते. जसं जसं तुम्ही ते नळकांड हलवाल तसतशी ती नक्षी सुद्धा बदलत जाते. ही जी रचना किंवा हे खेळणं तयार केलं त्याला म्हणतात कॅलिडोस्कोप किंवा शोभादर्शी किंवा चारूदर्शी. 3 नाव आहेत ह्याला. कॅलिडोस्कोप इंग्लिश नाव आहे, तर मराठीतलं नाव आहे शोभादर्शी किंवा चारूदर्शी.
म्हणजे इथे तुम्ही टाकले होते काचांचे 4-5 तुकडे, पण त्याच्यातून नक्षीची शोभा मिळाली, म्हणून ह्याचं नाव शोभादर्शी. कॅलिडोस्कोप मध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या पाहायला मिळतात जरा हलवलं तर. याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना वेगवेगळी असते. कशासाठी याचा उपयोग होतो? नुसतं खेळणं नाही आहे, तर खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी जो कागद वापरला जातो ना, वॉलपेपर म्हणतात त्याला, तो नक्षीदार कागद तयार करणारे वस्त्रोद्योग व्यवसायातील अभिकल्पक म्हणजे डिझायनर्स, कपड्यांवर ज्या वेगवेगळ्या डिझाईन्स आढळतात ते कॅलिडोस्कोपचा वापर करून हे डिझायनर असतात ते वेगवेगळ्या रचना शोधतात आणि मग त्या आपल्या कपड्यावर वॉलपेपरवर प्रिंट करतात. तर हा त्याचा व्यवहारातला उपयोग आहे. तसं अजून एक खेळणं आहे, त्याचं नाव परिदर्शी किंवा पेरिस्कोप. एक साधं पुठ्ठ्याचं खोकं घ्यायचं, त्याला वरच्या आणि खालच्या बाजूला खाचा करायच्या आणि त्या खाचेमध्ये आरसा बसवायचा. खोक्याच्या बाजूला 45 अंश चा कोन करणारे 2 आरसे, एक वरच्या बाजूला नळकांड्याच्या आणि एक खालच्या बाजूला, असे 2 आरसे बसवायचे. नंतर नळकांड्याला जे खोकं आहे त्याला 1-1 इंचाच्या वरच्या बाजूला 1 इंचाची खिडकी आणि तेवढीच खालच्या बाजूला पण विरुद्ध बाजूला 1 इंचाची खिडकी करायची. खालच्या खिडकीतून बघायचं, डोळा दाखवला ना, इथून बघायचं, तर तुम्हाला ही जी वरची नळकांडी आहे तिच्या वरचा आरसा आहे त्याच्या पातळीतल्या काहीतरी वस्तू एकदम स्पष्ट दिसतील, जवळ आल्यासारख्या. खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीच्या समोरचं दृश्य दिसतं. हे आपण जे तयार केलं उपकरण त्याला परिदर्शी म्हणतात. याचा उपयोग मात्र अगदी खूपच चांगला आहे. पाणबुडी, युद्धात वापरली जाते ती पाणबुडी, किंवा काही समुद्राच्या तळाचा अभ्यास करणाऱ्या सुद्धा पाणबुड्या असतात, फक्त युद्धातच नव्हे. तिथे पाणबुडीमध्ये परिदर्शी लावला असेल तर ती पाणबुडी राहते पाण्याखाली. खूपच मोठे असतात, हे पॉवरफुल असतात. पाणबुडी पाण्याखाली असते, ती शत्रूंना दिसत नाही, पण या परिदर्शीच्या वरच्या टोकाच्या समोरचा सगळा समुद्र ते आतमध्ये बसून बघू शकतात, निरीक्षण करू शकतात. हा प्रकाशाच्या परावर्तनाचं परावर्तन त्याचा उपयोग आहे. दुसरा उपयोग आहे युद्धातला, बंकर्स. बंकर्स म्हणजे जमिनीच्या खाली असणाऱ्या खोल्या की ज्याच्यामध्ये सैनिक राहतात. त्यांना प्रत्यक्ष वर न येता जमिनीच्या वर जर परिदर्शीचं असं टोक काढलेलं असेल तर ते गोल फिरवून बघता येतं, शत्रू आलाय का, धोका आहे का, मार्ग मोकळा आहे का, अशी सगळी निरीक्षणं ते पृष्ठभागावरची टेहळणी करण्यासाठी परिदर्शीचा उपयोग करतात. ही दोन्ही उपकरणं म्हणजे कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी परावर्तित प्रकाशाचं परावर्तन या गुणधर्मावर आधारित आहे आणि आपण घरी सहज बनवू शकतो. आता सोडवलेली उदाहरणं बघा. परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 अंशाचा कोन करतो तर आपाती किरण किती अंशाचा कोन करेल? दिलेलं काय आहे? आर ची किंमत 60 अंश, आय ची किंमत विचारली आहे. परावर्तनाच्या नियमानुसार कोन आय बरोबर कोन आर, म्हणून जर कोन आर 60 अंश असेल तर आय सुद्धा 60 अंशाचाच कोन असेल. आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्या मधला कोन 90 अंश असेल तर त्या दोघांची मापं काढा. बघा काय दिली आहे माहिती, कोन आय अधिक कोन आर बरोबर 90 अंश. परंतु प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाने आय आणि आर ची मापं सारखी आहेत, म्हणजेच कोन आय अधिक कोन आय, आर ची किंमत तुम्ही आय भरली तर 2 कोन आय बरोबर 90 अंश. मग आता 2चं पक्षांतर करा, 2नी भागा 90 ला, तर कोन आयचं माप 45 अंश आणि दोघांची मापं समान असल्यामुळे आपतन कोन आणि परावर्तन कोन 45 अंश असतील.
सपाट आरसा आणि आपाती किरण यामधला कोन 35 अंश आहे, तर आपतन कोन आणि परावर्तन कोन काढा. बघा हा, आता वेगळी माहिती दिली आहे. तुम्हाला सांगितलंय की सपाट आरसा आणि आपतन कोन ह्यांच्यातला कोन, आपाती किरण ह्यांच्यामधला कोन 35 अंश आहे. तर हे दोन कोन किती मापाचे असतील? बघा इथे हा काटकोन आहे, PON काटकोन आहे 90 अंशाचा. त्यातला एक 35 आहे, तर दुसरा कसा काढणार तुम्ही? 90तून 35 गेले, जे उरतील तो असेल आपतन कोन, आणि जो आपतन कोन येईल तेवढाच परावर्तन कोन. आता हे गणित सोडवलंय कसं बघूया. बघा POA 35 अंश आणि PON 90 अंश. POA आणि AON या दोघांची बेरीज PON म्हणजेच 90 अंश आहे. मग AON चं माप 90 वजा 35 म्हणजे 55 अंश. मग आपतन कोन जर 55 अंश असेल तर आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, म्हणून परावर्तन कोन सुद्धा 55 अंश असेल. 40 अंश आपतन कोन असलेला प्रकाश किरण आरशापासून परावर्तित होत असताना आरशाशी किती अंशाचा कोन करेल? उलट गणित ह्याच्या आधीच्या. आपतन कोन 40 अंश म्हणजे परावर्तन कोन सुद्धा 40 अंश. NOQ, आता NOQ कोणता आहे बघूया. NOQ बरोबर, परत आकृती बघूया आपण. हा, NOQ, हा NOQ 90 अंश आहे, कारण ही स्तंभिका आहे NO. मग जर हा 40 अंश असेल, आरशाशी 40 अंश, तर पुढचं गणित बघा आता कसं सोडवलंय बघूया. NOB बरोबर NOQ बरोबर QOB अधिक BON म्हणजे 40 अंश अधिक QOB बरोबर 90 अंश. मग QOB बरोबर 90 अंश वजा 40 अंश म्हणजे 50 अंश. तर हे प्रकरण संपलं. याच्या खालचे स्वाध्याय सोडवायचे आणि दिलेल्या लिंक्स वापरायच्या, त्यांचे व्हिडिओज बघायचे, आणि जो स्वाध्याय देईन मी तो वहीत आपल्या लिहायचा. धन्यवाद.